इथे थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय फिल्डिंग टीम, कारण की आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅच ची आपण पाहणार आहोत. अभियानी कोण आहे? शोएब ना? सोहेल आणि अभि अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित झाली आहे. इथे ओव्हर क्रमांक 1 करिता जमाल तो पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. जमाल तो पहिल्या ओव्हर करिता आलाय. अभि आणि सोहेल अशी जोडी. पहिलाच बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय विकेटच्या मागे. तेज तर्रार स्वरूपात स्पीड गन ती पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पहिलाच बॉल इथे सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. दुसरा बॉल ड्राईव्ह केलाय, तिथे फटका फसलाय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं तिथे मार्गक्रमण करतोय. बॉल एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. टीमचं अकाउंट ओपन होईल. आई जीवदानी टीमचं इथे श्री गणेशा होतोय. डिक्लेअर स्वरूपात इथे एक सिंगल ती कंप्लीट केली जाणार आहे. सोहेल आला इथे स्ट्राईक एंड वरती. इथे सोहेल तो आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅटर आहे. पहिला बॉल फेस करेल. त्याच्या विरोधातला पहिला बॉल तो अप्रतिम हाताळलाय. फुलर लेन डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. बॅट लिफ्ट खाली सुद्धा आणू दिली नाहीये योग्य वेळेवरती. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. सुरेख हाताळणी केली आहे बॉलची. तेवढंच चांगलं वेग आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडूंमध्ये एक धाव ती स्कोर कार्ड वरती लागली आहे. आणखीन एक बॉल तिथे विकेट कीपर न केली नाहीये चुकी. महत्वाचा बॅटर तो शून्यावरती गारद केलाय. जमालनं सर्वात मोठी इथे यश संपादित करून दिली आहे. महत्वाचा बॅटर सोहेल गॉन. नवीन बॅटर अमन तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वाचा बॅटर तो बाद झालाय. कृपेश पाटील इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. पुढचा बॉल अमन तयार होतोय. हातातनं चेंडू निसटला होता गोलंदाजाच्या, परंतु तिथे मोठा फायदा तो करून दिला नाहीये. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू इथे मार्गक्रमण करतोय आणि षटकाची होईल इथे. 5 चेंडू समाप्त झालेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 2 रन्स. इथे इनफिल्डच्या वरनं फटका सजवलाय. दमदार टायमिंग ती पाहायला मिळाली आहे. तिथे हुलकावणी दिली आहे क्षेत्ररक्षकाला. मस्तकाला दिली आहे दस्तक. पहिली वेलकम बाउंड्री मिस फील्डच्या अनुषंगाने आली आहे. चौकार.
इथे पहिला चौकार आलाय. ओव्हर समाप्त झाली आहे. क्रमांक 1 ची जमालची पहिली ओव्हर ती समाप्त झाली आणि विचार केला तर 6 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 6 रन्स इन अ स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. अब्दुल आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. उडवलाय बॉलला. मनगटाच्या साह्यानं दिशा देण्याचं कार्य ते केलं होतं. कॅच ड्रॉप झाली आहे. गोलंदाजाचा हात त्या डोक्याच्या दिशेनं गेलंय. टेन्शन वाढलं गेलंय. महत्वाच्या बॅटरला इथे जीवदान त्या पहिल्याच बॉलवरती दिलं गेलंय. अब्दुल पहिल्याच चेंडूवरती संधी ती निर्माण केली होती, परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षकानं केलं नाहीये. कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलाय. आणखीन एक बॉल बाहेरच्या दिशेनं अँगल बनवत सरळ विकेटच्या मागे गेलाय. व्हेरिएशन ते खूप महत्त्वाचं असतं, कारण की आधुनिक क्रिकेटमध्ये व्हेरिएशननं आपण यश ते संपादित करू शकतो. अचूक टप्पा आणि त्याच्यावरती विविधता ती पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल विकेट कीपरनं पुन्हा एकदा इथे चुकी केली आहे, परंतु रिकव्हरी तेवढीच उत्तम ते पाहायला मिळालंय. रनआउटची विकेट ती संपादित केली गेली आहे. कॅच नाही तर रनआउटच्या स्वरूपात इथे गॉन. नवीन बॅटर बाबा जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे टीम आई जीवदानीच्या. केवळ 7 वरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. अप्रतिम गोलंदाजी इथे या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अब्दुल 3 चेंडू समाप्त झालेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 7. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ ती करून दिली आहे. जमाल तर पहिलं षटक ते अप्रतिम होतं. तदनंतर अब्दुल आतापर्यंत 3 चेंडू ते अप्रतिम टप्प्यावरती हाताळलेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाबा तो मैदानाच्या आतमध्ये आहे. पिक केलंय बॉलला, परंतु तिथे दिशा ती चुकीची निवडली गेली आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेनं असं सिग्नल असं पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. इथे पुढचा बॉल उंच हवेत उडवायचा होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधीचा केलाय सोनं आणि टिपलाय जेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ गॉन. पुन्हा एकदा विचार केला तर 8 वरती जाऊन पोहोचलाय. लो स्कोरिंग मॅच ती पाहायला मिळतीये. ओमसाई मूवीज रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग ती आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेशजी पाटील प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून ओमसाई मूवीज. हॅलो, वेलकम बॅक. टेक्निकल इरर थोडंसं झालं होतं, परंतु एकदा आपण मॅचकडे जाऊयात. इथे स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 4 चेंडू समाप्त झालेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 रन्स 14 धावेवरती स्कोर कार्ड ते आतापर्यंत पोहोचलंय. आरमानचं तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू अजूनही बाकी राहतात.
पुढचा बॉल अरमान लॉंग रनअप घेऊन तिथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खाली राहिलाय. सबमरीन बॉल जमिनीशी खेळत बागळत तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सनिकेत शेलार आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑफिशियल स्कोरर म्हणून उपस्थित आहेत. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. खेचून मारण्याची मनशा ती दर्शवली होती परंतु फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. योग्यतेनं रिटर्न केलंय परंतु तोवर 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. तीन षटका इथे समाप्त झालेत. अरमानचं तिसरं षटक ते समाप्त झालंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 16 अफसर आलाय. ओव्हर क्रमांक 4. हॅलो इथे अफसर त्याला आपण पाहतोय. पहिलाच बॉल गुडलँड स्पॉट वरनं सरळ विकेटच्या मागे नेलाय. गुडलँड स्पॉट वरती योग्य पद्धतीने डिलिव्हर केले जातात चेंडू आणि त्याचा बेनिफिट तो मिळतोय. एक चांगली लाईन लेंथ ती संबोधली जाते. गुडलँड स्पॉट वरनं विकेटच्या मागे गेलाय बॉल. पुढचा बॉल उंचावरती मारायचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. तिथे योग्य कलेक्शन ते टिपलाय झेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. इथे मी कृपेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण राजी यादव इथे टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस तो आपण करणार आहोत. इथे अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होताना आपण आई जीवदानी टीमच्या पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी इथे सर्वच गोलंदाजांनी केली आहे. पॉवर स्ट्रायकर्स पॉवर दाखवली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. आणखी एक बॉल विकेटच्या मागे सरळ विसावला गेलाय. कमालीची गोलंदाजी अफसरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सातत्यानं निर्धाव चेंडू त्याची हाताळणी करतोय. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. गोलंदाज आपल्याला सुद्धा असणार आहे. स्टेप आउट करून मारायचा होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न त्याचा मनसुबा तो सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु अपयश वाट्याला आलाय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण चेंडून घेतलंय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. 4 चेंडू आणि एकही धाव खर्च केली नाहीये. एक महत्वाची विकेट ती प्राप्त केली आहे. पुढचा बॉल सरळ बॉली लाईन वरती आदळला आणि तिथे पंचांनी ती दात उचलून धरली आहे. बॅक टू बॅक या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 2 महत्वाच्या विकेट खर्च केलेत. या आधीच्या मॅचला आपण हितेशला पाहिलं की मेडन हाताळलं. त्यानंतर 3 विकेट्स प्राप्त केल्यात. आतापर्यंत अफसरनं अप्रतिम कार्य ते केलंय. सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन ते पाहायला मिळालं. गोलंदाजी ती कमालीची राहिली आहे. 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता 2 महत्वाचे विकेट स्लॉग ओव्हर मध्ये इथे कंप्लीट केले गेलेत. एक रनआउट इथे शेवटचा बॉल लोअर फुल टॉस तो डिलिव्हर केला गेलाय. गडबड झाली आहे. मिसकम्युनिकेशन ते पाहायला मिळालं.
आणि शेवटच्या ओव्हरमध्ये वैयक्तिक 2 विकेट्स आणि टीम करिता 3 विकेट्स टिपल्यात. गोलंदाज अफशादनं निर्धाव शतक हाताळलंय आणि 2 विकेट्स त्याच्यात प्राप्त केल्यात. कमालीची गोलंदाजी ती पाहायला मिळाली आहे. इथे लो स्कोरिंग मॅच त्याच्याकरिता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग करिता बॅटर्स जायच्या अगोदर आपण देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी. कमॉन डीजे जितू. प्लीज स्पीडअप करा फिल्डिंग टीम, विनंती करतोय. कारण की आपल्याला यानंतर एक मॅच ती खेळवायची आहे विदाऊट बॅट लाईट. ती आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. त्या अनुषंगानं आपली स्पर्धा आहे. आपलं सहकार्य त्या मोलाचं असणार आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्या. इथे सोहेल आणि त्याच्या साथीला त्याचा साथीदार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता रनचेस करिता पाहायला मिळतोय. पहिला बॉल मिराजच्या बॅट मध्ये इनफिल्डच्या वरनं खेळलाय. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. योग्य पद्धतीने तिथे कलेक्ट केलं आणि रिटर्न केलंय. सिंगलला अकाउंट ओपन केलंय टीमनं आणि मिराजनं वैयक्तिक अकाउंट ते ओपन केलंय. मागच्या मॅच मध्ये अपयश ते वाटायला आलं होतं. जावा इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता, फटका फसला. टायमिंग प्रॉपर नाहीये, गडबड झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते आणि इथे पहिली विकेट डाऊन होतीये. जावा तो माघारी परतलाय गोल्डन डकच्या स्वरूपात. पहिली विकेट गॉन. आतमध्ये आपण जमालला पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम गोलंदाजी त्यानं हाताळली होती. तो जमाल तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल समोर उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला स्टॉप, चांगला रिटर्न तो पाहायला मिळालाय. सोहेल कडनं तिथे खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु आपल्या 100% कमिटमेंट तिथे देताना सोहेल पाहायला मिळालाय. पुढचा बॉल
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सजवला बाणाच्या वेगानं हुलकावणी दिली आहे क्षेत्ररक्षकाला आणि रिकव्हरी ती पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट जरूर पाहायला मिळालंय. पंचांनी त्याला सेफ म्हणून घोषित केलंय. इथे 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 रन्स. 4 धाबीवरती एक महत्वाची विकेट ती माघारी परतली आहे. हुसेन तो माघारी परतलाय. मिराज स्ट्राईक एंडवरती आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा देण्याचं कार्य तर केलंय. मिसकम्युनिकेशन परंतु तिथे सेफ आहे फलंदाज. थोडीशी गडबड जरूर झाली होती परंतु सुखरूप आहेत. एक सिंगल एक रिस्की सिंगल ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमधनं. किती बॉल झाले सर? 5 बॉल ना. 5 चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्ड 5 रन्स. चांगला बॉल पेसनं बाहेरच्या दिशेनं दिशा देण्याचं कार्य ते पाहायला मिळालं. वलवलंय बॉलला आणि डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे पहिला षटक ते मार्गस्थ झालाय नीरजचं आणि नीरजच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा एक महत्वाची विकेट ती माघारी परतली आहे. 17चं आव्हान आहे परंतु 17चं आव्हान ते परिपूर्ण केलं जाईल का ते पाहणं गरजेचं आहे. कारण की लो स्कोरिंग मॅच ती ट्रिकी सिच्युएशनमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. मिराज जिथे स्ट्राईक एंडवरती आलाय. ओव्हर क्रमांक 2 करिता आपण आनंदला पाहतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल तिथे फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर ते नाहीये. पुल करायचा होता परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय 6. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे हुलकावणी दिली आहे विकेट किपरनं. 2-3 प्रयत्नांमध्ये अपयश आलंय. महत्वाचा खेळाडू त्याचा झेल आपण सोडलाय. लो स्कोरिंग मॅच मध्ये आपल्या बँक बॅलन्स मध्ये धावा इथे कमी आहेत आणि अशा पद्धतीच्या चुका त्या परवडणाऱ्या नाही आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 7 रन इन स्कोर कार्ड. 10 धावीची आधुनिक गरज आहे. इथे काय घडतंय त्याची प्रतीक्षा ती आपण पाहणार आहोत. 22 स्वरूपात एक सिंगल ती ऍड केली जाईल. ॲडिशनल 1च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 8 रन्स. 3 सिंगल आनंदच्या 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. कुठेतरी धावांचं कुशन ते नाहीये. त्याच अनुषंगाने थोडीशी मॅचची झुकताना पाहायला मिळते. उडवलाय बॉलला तिथे सोहेल तो जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करत होता. दुसरा क्षेत्ररक्षक त्याला सुद्धा दिलाय हुलकावणी चेंडूनं. चेंडू झालाय फरार. आणखीन एक सुंदर फटका. चौकार 4. वन साइड हीरो हाय यो वन. माननीय बालाकाका यांच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रात आपल्या स्पर्धेकरिता दरवर्षीप्रमाणे चायची सोय ते करतात. तर मी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण की मोलाचं सहकार्य त्यांचं सुद्धा राहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यांची उपस्थिती आपण इथे पाहतोय. चार धावीची अजून गरज आहे. 12 चेंडू आणि 4 धावीची गरज. थोडंसं फास्ट खेळा कारण की आपल्याला अजून एक मॅच ती विदाउट बॅड लाईट खेळायची आहे. कोणत्याही टीमला बॅड लाईटचा सामना तो करून द्यायचा नाही आहे. त्या अनुषंगानं थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीम्सना विनंती करतोय. पुढचा बॉल फुलटॉस बैठक शॉट समोरच्या दिशेनं प्रहार केलाय आणि तिथे प्रेक्षकांना टिपलाय झेल.
आणि बुक केला 100. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या चिमुकल्याला देण्यात येत आहे, कारण की एक चांगला कॅच कॅरी केला. इथे नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये ते दिले जातील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्लॉग ओव्हरची जबाबदारी यानं अचूक हेरली आहे. 2 वैयक्तिक विकेट्स आणि 1 रनआउटची विकेट, एकंदरीत 3 विकेट त्याच्या ओव्हरमध्ये आल्या आणि मेडन शतक हाताळलंय. अपसेट ठरतायत या मॅचचे हिरो. अफसर या आपण मॅन ऑफ द मॅच ती कलेक्ट करायची आहे. आणि फिल्डिंग टीम इथे क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करतोय बाहेरच्या दिशेने जा. मया काका यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच अफसरला दिली जाते. खूप बाळा काका यांच्या हस्ते इथे ही मॅन ऑफ द मॅच अफसरला इथे दिली जाते. स्लॉग ओव्हर अप्रतिम हाताळली. मिडन ओव्हर प्लस 2 विकेट्स ज्यानं टिपलेत तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बाळा काका यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच ती वितरित केली गेली आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. एक जर्सी आणि त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर ते अफसरला दिलं जात आहे. राजी यादव यांच्या माध्यमातून इथे ते पुरस्कार आपल्याला देण्यात आलाय. थोडस प्रेक्षक जेवढे ते थोडंसं साईडला व्हा, कारण की आपल्याला सामना इथे त्वरित